अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. दरवर्षी 6 डिसेंबरला मुंबईत एक वेगळंच दृश्य दिसतं. देशभरातून लाखो लोकांचा एक महासागर अगदी शांतपणे दादरच्या चैत्यभूमीकडे वाहत असतो. हा फक्त एका नेत्याचा स्मृतिदिन नाहीये, तर एका विचाराचा जणू काही उत्सव असतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जोडलेल्या महापरिनिर्वाण दिनाबद्दल बोलणार आहोत. पण नेहमीच्या माहितीत न अडकता आपण जरा खोलात शिरणार आहोत. हा दिवस खरंच दुःखाचा आहे की प्रेरणेचा? महापरिनिर्वाण या एका शब्दात एवढा वजन का आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकी दशकं उलटून गेल्यावरही एका व्यक्तीचा वारसा इतका जिवंत आणि शक्तिशाली कसा राहू शकतो? आपल्याकडे जी माहिती आहे तिच्या आधारे या प्रश्नांची उत्तरं शोधूया. नक्कीच. आणि तुम्ही जो जिवंत वारसा हा शब्द वापरलात ना, तो खूप महत्त्वाचा आहे. कारण 6 डिसेंबरला जमलेली ती गर्दी केवळ श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली नसते. ती एका वेगळ्याच ऊर्जेने भरलेली असते. आणि ती ऊर्जा येते बाबासाहेबांच्या विचारांमधून. त्यामुळे आजची आपली चर्चा ही केवळ इतिहासावर नसेल, तर त्या इतिहासाचा आजच्या काळावर काय आणि कसा परिणाम होतोय यावर असेल. चला तर मग अगदी तिथूनच सुरुवात करूया. महापरिनिर्वाण हा शब्द आपण नेहमी ऐकतो, पण तो फक्त निधन किंवा मृत्यू या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये, बरोबर? यात एक वेगळी फिलॉसॉफी, एक वेगळं तत्वज्ञान आहे. हो, अगदी बरोबर. परिनिर्वाण ही मूळ संकल्पना बौद्ध धर्मातून आली आहे. याचा साधा अर्थ आहे जन्ममृत्यूच्या चक्रातून, म्हणजे ज्याला आपण संसार म्हणतो, त्यातून अंतिम मुक्ती मिळवणं. पण जेव्हा आपण त्याच्यापुढे महा हा शब्द लावतो तेव्हा त्याचा अर्थ खूपच व्यापक होतो. महापरिनिर्वाण म्हणजे केवळ मुक्ती नाही, तर ते एका अशा महान व्यक्तीचं अंतिम अवस्थेत पोहोचणं आहे ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य इतरांच्या उद्धारासाठी, ज्ञानासाठी आणि करुणेसाठी समर्पित केलं. गौतम बुद्धांच्या निधनासाठी हा शब्द वापरला जातो. त्याच धर्तीवर बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांच्यासाठी हा शब्द निवडला. अच्छा, म्हणजे हा दिवस त्यांच्या अनुयायांसाठी केवळ एका नेत्याच्या जाण्याचा दिवस नाही, तर एका बोधिसत्वाच्या अंतिम मुक्तीचा तो क्षण आहे. म्हणजे ह्यामुळे त्या दिवसाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. आणि ही घटना घडली तेव्हा बाबासाहेबांची परिस्थिती कशी होती? आपल्या माहितीनुसार त्यांचं आरोग्य शेवटच्या दिवसामध्ये खूपच खालावलेलं होतं. हो, ते प्रचंड आजारी होते. मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांच्या समस्या आणि अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांमुळे आलेला थकवा, या सगळ्यांनी त्यांचं शरीर पोखरून निघालं होतं. पण खरी गंमत इथेच आहे. त्यांचं शरीर जरी थकत चाललं होतं, तरी त्यांचं मन आणि बुद्धी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत होती. आपल्या माहितीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की त्यांच्या अखेरच्या काळात त्यांनी द बुद्धा अँड हिज धम्म हा ग्रंथ पूर्ण केला. विचार करा, शारीरिक वेदना सहन करत असताना एक व्यक्ती असा ग्रंथ लिहित होती जो पुढे जाऊन लाखो लोकांसाठी मार्गदर्शक ठरणार होता. हे त्यांच्या अफाट इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. अविश्वसनीय आहे हे. त्यांचं निधन दिल्लीत झालं 6 डिसेंबर 1956 रोजी. पण या दिवसाचं केंद्र मुंबई कसं बनलं? म्हणजे त्यांचं पार्थिव दिल्लीहून मुंबईला का आणण्यात आलं? कारण मुंबई ही बाबासाहेबांची कर्मभूमी होती. त्यांचं घर राजगृह इथेच होतं. त्यांनी आपलं सामाजिक आणि राजकीय कार्य मोठ्या प्रमाणावर मुंबईतूनच केलं. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांचं पार्थिव खास विमानाने दिल्लीहून मुंबईला आणण्यात आलं. आणि 7 डिसेंबरला दादरच्या शिवाजी पार्क जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर, जिथे आज चैत्यभूमी उभी आहे, तिथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या क्षणापासून ती जागा एका पवित्र स्थळात बदलली. आज ते ठिकाण केवळ भारतातल्याच नाही, तर जगभरातल्या अनुयायांसाठी एक तीर्थक्षेत्र बनलं आहे. आणि दरवर्षी तिथे जमणारी गर्दी ही जगातल्या सर्वात मोठ्या आणि शांततापूर्ण मानवी मेळाव्यांपैकी एक मानली जाते. आणि याच गर्दीबद्दल मला बोलायचं होतं. लाखो लोक तिथे येतात, पण ही गर्दी फक्त अभिवादन करून निघून जात नाही. तिथे एक वेगळंच वातावरण असतं, नाही का? आपल्या माहितीनुसार हा दिवस केवळ दुःखाचा नाही, तर ज्ञानाच्या आणि सेवेच्या देवाणघेवाणीचा सुद्धा आहे. अगदी. तिथे तुम्हाला केवळ श्रद्धा दिसणार नाही, तर एक चेतना दिसेल. लोक तासनकास रांगेत उभे राहून बाबासाहेबांच्या अस्थिकलशाला अभिवादन करतात, हे खरं आहे. पण त्याचवेळी त्या परिसरात तुम्हाला असंख्य पुस्तकांचे स्टॉल्स लागलेले दिसतील. बाबासाहेबांचे विचार, त्यांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांच्यावर लिहिलेली पुस्तकं यांची प्रचंड विक्री होते. लोक पुस्तकं विकत घेतात, तिथेच बसून वाचतात, त्यावर चर्चा करतात. हे दृश्य म्हणजे ज्ञानाचा एक महासागरच असतो.
म्हणजे हा एक प्रकारे वैचारिक उत्सव असतो. आणि इथेच मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय. हे लाखो लोक ज्या विचारांसाठी तिथे जमतात, तो नेमका वारसा आहे तरी काय? आपण त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो, पण ही ओळख किती खोल आहे. ही ओळख त्यांच्या कार्याचा पाया आहे. पण आपण अनेकदा हे विसरतो की त्यांनी केवळ एक कायद्याचं पुस्तक लिहिलं नाही, तर त्यांनी एका विखुरलेल्या समाजाला एकत्र बांधणारं एक सामाजिक चुक्ती म्हणजे सोशल कॉन्ट्रॅक्ट तयार केलं. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला जात, धर्म, लिंग किंवा वंश यावरून होणाऱ्या भेदभावापासून संरक्षण दिलं. कायद्यासमोर समानता आणि मूलभूत अधिकार दिले. ही एक अशी चौकट होती ज्यामुळे हजारो वर्षांपासून चालत आलेली विषमता कायद्याने संपवली गेली. त्यांनी लोकशाहीची मूल्य या देशाच्या मातीत रुजवली. आणि गंमत म्हणजे इतकं महान काम करूनही त्यांना त्याच्या मर्यादांची पूर्ण जाणीव होती. आपल्या माहितीमध्ये एक उल्लेख आहे की संविधान सादर करताना त्यांनी स्वतःच एक इशारा दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की कितीही चांगलं संविधान असलं तरी ते राबवणारे लोक जर योग्य नसतील तर ते अयशस्वी ठरू शकतं. हा विचार आजच्या काळात खूप महत्त्वाचा वाटतो, नाही का? खूपच महत्त्वाचं. यातून त्यांची दूरदृष्टी दिसते. त्यांना माहीत होतं की कागदावरचे कायदे आणि समाजातली मानसिकता यात फरक असतो. म्हणूनच त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यावर भर दिला नाही, तर सामाजिक न्यायावरही दिला. आणि इथेच त्यांच्या कार्याचा दुसरा पैलू समोर येतो. सामाजिक न्यायाचे योद्धा आणि दलित चळवळीचे जनक. हो, कारण त्यांनी केवळ अस्पृश्यतेचा विरोध केला नाही, तर त्यांनी करोडो लोकांना आत्मसन्मान दिला. त्यांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या घोषणेबद्दल आपण नेहमी ऐकतो. यातील शब्दांचा जो क्रम आहे तो खूप विचारपूर्वक ठेवलेला आहे असं वाटतं. बरोबर. त्यांनी शिक्षण पहिल्या क्रमांकावर ठेवलं, कारण त्यांना माहीत होतं की खरा बदल हा केवळ कायद्याने नाही, तर ज्ञानाने आणि वैचारिक स्वातंत्र्याने येतो. त्यांनी शोषित समाजाला सांगितलं की तुमची गुलामगिरी ही तुमच्या नशिबात नाहीये, तर ती एका सामाजिक व्यवस्थेचा परिणाम आहे आणि ही व्यवस्था बदलण्याची ताकद तुमच्यात आहे. त्यांनी लाखो लोकांना आवाज दिला, ओळख दिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं. म्हणूनच ते केवळ एक नेते नाहीत, तर आशा आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहेत. याच्याच माहितीमध्ये एक गोष्ट वाचून मला खरंच खूप आश्चर्य वाटलं. आपण बाबासाहेबांना एक समाजसुधारक आणि घटनाकार म्हणून तो ओळखतोच, पण ते एक मोठे अर्थतज्ञ होते हे माझ्यासाठी नवीन होतं. याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये काय माहिती आहे? ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक अशी बाजू आहे ज्यावर खूप कमी बोललं जातं, पण त्यांचं अर्थशास्त्रातील काम अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचं आहे. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधनं डॉक्टरेट मिळवली होती आणि त्यांनी लिहिलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या ग्रंथातील विचारांवरूनच भारतीय रिझर्व्ह बँकेची संकल्पना पुढे आली. हे अनेकांना माहीत नसतं. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा जो पाया आहे त्यात बाबासाहेबांच्या विचारांचा मोलाचा वाटा आहे. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. नक्कीच. त्यांनी केवळ रुपयाच्या समस्येवरच नाही, तर शेती, कामगार हक्क, औद्योगिकरण, जल व्यवस्थापन यावरही खूप सखोल विचार मांडले होते. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, हिराकूड धरण यांसारख्या मोठ्या प्रकल्पांमागेही त्यांची दूरदृष्टी होती. त्यांचं म्हणणं होतं की भारताचा विकास करायचा असेल तर केवळ राजकीय नाही, तर आर्थिक लोकशाही सुद्धा स्थापन करावी लागेल. त्यांचे हे विचार आजही तितकेच समर्पक आहेत. संविधान, समाजकारण, अर्थकारण आणि यासोबतच आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे धर्मचिंतन. त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, पण तो पारंपरिक मार्गाने नाही. त्यांनी नवयान नावाची एक नवीन संकल्पना मांडली. हे नवयान म्हणजे नेमकं काय आहे? ते पारंपरिक बौद्ध धर्मापेक्षा वेगळं कसं आहे? खूप चांगला प्रश्न आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माकडे केवळ एका आध्यात्मिक किंवा पारलौकिक मार्गाने पाहिलं नाही. त्यांच्यासाठी तो एक सामाजिक आणि नैतिक क्रांतीचा मार्ग होता. त्यांनी मांडलेलं नवयान म्हणजे नवीन मार्ग हे पारंपरिक कर्मकांड, गुढावाद आणि पुनर्जन्माच्या संकल्पनांवर जास्त भर देत नाही. उलट ते तर्क, विज्ञान आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रज्ञा, शील आणि करुणा या मूल्यांवर अधिक भर देतं. म्हणजे त्यांनी बुद्धिझमला अधिक विज्ञाननिष्ठ आणि मानवकेंद्री बनवलं. अगदी. नवयानमध्ये बुद्धांना देव मानण्याऐवजी एक महान मार्गदर्शक मानण्यावर भर आहे, ज्यांनी मानवी दुःखाचं कारण शोधलं आणि त्यावर उपाय सांगितला. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला सामाजिक समतेच्या तत्वांशी जोडलं, जिथे जात, वर्ण किंवा लिंगाला काहीही स्थान नाही. त्यांनी एक असा धम्म दिला जो या जगात, याच जीवनात माणसाला सन्मानाने आणि न्यायाने कसं जगायचं हे शिकवतो.
म्हणूनच ते केवळ बौद्ध धर्माचे अनुयायी बनले नाहीत, तर ते आधुनिक भारतातील बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक ठरले. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये. महापरिनिर्वाण दिन हा केवळ 6 डिसेंबर 1956 या दिवशी घडलेल्या एका घटनेचा स्मृती दिन नाही. तो दिवस म्हणजे बाबासाहेबांनी आयुष्यभर केलेल्या कामाचा, त्यांच्या विचारांच्या अफाट विस्ताराचा आढावा घेण्याचा दिवस आहे. त्यांचं शरीर जरी त्या दिवशी शांत झालं असलं तरी त्यांचे विचार त्या दिवसापासून अधिक वेगाने पसरायला लागले. बरोबर. आणि म्हणूनच चैत्यभूमीवर जमलेली गर्दी ही शोकाकुल नसते, तर ती संकल्प करणारी गर्दी असते. बाबासाहेबांनी दिलेली समानता, न्याय, शिक्षण आणि मानवी प्रतिष्ठेची मूल्य स्वतःच्या आयुष्यात उतरवण्याचा आणि ती पुढे नेण्याचा संकल्प. त्यांचं कार्य हे एका पुस्तकात किंवा पुतळ्यात बंदिस्त होण्यासारखं नाही, ते एक जिवंत, वाहता विचार प्रवाह आहे. तर मग जाता जाता एक विचार प्रत्येकाने करावा असा. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या 3 मूल्यांना भारतीय समाजाचे आधारस्तंभ मानले. आजच्या जगात जिथे अनेकदा या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उभं केलं जातं, तिथे केवळ वर्षातून एकदा त्यांची आठवण काढून पुरेसं आहे का? नाही. आणि हाच खरा प्रश्न आहे. आपण आपल्या रोजच्या जीवनात ही 3 मूल्य सक्रियपणे कशी जगू शकतो? आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबात, आपल्या मित्रपरिवारात आणि अनोळखी लोकांशी वागताना आपण समता आणि बंधुत्वाची भावना जपतो का? आपण इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करतो का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं शोधणं हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल. कारण विचार तेव्हाच जिवंत राहतात जेव्हा ते कृतीत उतरतात.